प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व कैलासवासी गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम संयुक्त विद्यमान चालक मालक संघटनेमध्ये 15 दिवसापासून फार जोश आहे. कार्यक्रम वगैरे चालूच आहे त्यांचा हिट अँड रन कायदा. सरांनी आता म्हणलं पण RTO साहेबांना उत्तर त्याला थोडं वेगळं दिलं आहे. त्याला थोडं सर अपघात कोणताही चालक हा व्हावा म्हणून करत नाही, अचानक अपघात करतो. त्यांनी त्याच्यावरही सांगितलेलं ॲक्सिडेंट व्हावं स्वतःला मार लागावा असं कोणताही चालक चालवत नाही. पण जो कायदा झालेला आहे तो चुकीचाच आहे. जर जाणून बुजून ड्रायव्हरनं जर अपघात केला तर नक्कीच त्याला शिक्षेस पात्र राहील, जाणून बुजून जर झाला तो. असो, हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा फार चांगला कार्यक्रम आहे. डोळे व्यवस्थित राहणं हे सगळ्यांना, चालकलाच नाही प्रत्येक माणसालाच. कोणी शिक्षक असेल तर त्याला लिहावं लागतं, विद्यार्थी असेल त्याला सुद्धा. हा कार्यक्रम ड्रायव्हर पुरता न ठेवता मी गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की हा ड्रायव्हर पुरताच लिमिटेड न ठेवता असाच गोरगरीब लोक भरपूरसे आहेत ज्यांच्याकडे पैसे नसतात दवाखान्यात जाण्यासाठी, किंवा विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी असतात. सगळ्यांनाच चष्मा असतो. मलाही चष्मा आहे, वाचायसाठी चष्मा लागतो. गाडी चालवण्यासाठी लागत नाही पण वाचण्यासाठी तेच लागतो. हा चष्मा लागायचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. ह्या संस्थेनं एका आता ड्रायव्हरांसाठी घेतलेला आहे. पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्हालाही काही भार लावायचं असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण एक मोठा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आणि जसं आता पटाईत साहेबांनी सांगितलं की ड्रायव्हर लोकांनी जरा मद्यपान वगैरे न करता, असं मला तर वाटत नाही की गाडी चालवताना कोणी करते. घरी जाताना सगळेच करत असतील 70-80%, पण गाडी चालवताना कोणी चालवत नाही असं नक्कीच. कारण का सगळ्यांच्याच गाड्यामध्ये बसलेलं आहे मी कधी कधी थोडं गाडीवर तर कोणी दिसत नाही. पण संध्याकाळचं बंद केलेलं तेवढंच आपल्याला उरल. आपली पगार कमी आहे, आपण गाडीचे मालक न होऊन स्वतःची गाडी व्हावं अशी ईश्वरचरती प्रार्थना करतो. आणि तुम्ही मला बोलवलात, अध्यक्ष केलात कार्यक्रमाचा, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.